आपण आंदोलन केलं, पण त्यानंतर पण धनगड जातीमध्ये समावेश असणारे 6 दाखले हे रद्द केलेले सरकारने, याच्याकडे तुम्ही कसं बघता? याच्यामुळे कोणाला नेमका फायदा होणार आहे? तसं धनगड हे दाखले रद्द करण्याचा अधिकार कोणालाच नाहीये, कोणालाच नाहीये. कारण आम्ही बऱ्याच दिवसाचं काही बोगस आमच्या कास्टमध्ये बोगस दाखले घेऊन मेडिकलचे फायदे घेतलेत, तुमचे इंजिनिअरिंगचे फायदे घेतलेत, एजन्सींचे फायदे घेतलेत, वेगवेगळ्या सरकारच्या सुविधांचा फायदा घेतलाय, मग तो केंद्राचा घेतलाय, राज्याचा घेतलाय. मग ते आम्ही जेव्हा रद्द करायचे म्हणतो तर शासन त्याला रद्द करायला अधिकार नाही असं म्हणतं. आणि मग धनगर आणि धनगड ह्या वादात धनगडांचे दाखले रद्द करण्याला आता परवाच्या बैठकीत आम्ही सीएम साहेबांना सांगितलं होतं की साहेब ते अधिकार कोणाला नाहीत, तर म्हणे आपण स्पेशल कमिटी नेऊन त्या कमिटीला ते शोधण्याचं काम देऊ. आमचं म्हणणं हेच आहे का धनगर ह्याच्यावर टीसची टाटा इन्स्टिट्यूटची जी काही सोशल हे होती समिती, ती समिती गव्हर्नमेंटने करोडो रुपये देऊन तिला अभ्यास करायला लावला. तिचा अहवाल आता 5-6 वर्षापासून आम्ही सातत्यानं TSC मध्ये सांगतो, ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिलमध्ये सांगतो का बाबा ती प्रसिद्ध करा. ती प्रसिद्ध होत नाही. त्याच्यानंतर पुन्हा शिंदे समिती केली, त्याच्यावर आमचा वाद झाला का तुम्ही शिंदे समिती तात्काळ करता, तिचा अहवाल घेऊन लगेच अभ्यास करता, तिची कार्यवाही करायची सुरुवात करता. त्याच्यानंतर पुन्हा एक आता मध्यंतरी कमिटी केली, तिचा अहवाल मागितला, तिच्यावर निर्णय घ्यायची तयारी. तर मला वाटतं हे जे काय ज्या पद्धतीनं चाललंय ते एकदम चुकीचं आहे. आता आम्ही उद्यापासूनच आत्तापासूनच माझी तरी विनंतीनं आग्रह आहे का जर समजा ते बोगस आहे किंवा ते चुकीचे आहे, धनगड रद्द ठरवले तर आम्ही जे म्हणतो ते काय आम्ही नाही म्हणत, कोर्टानं रद्द केलेले जे आहेत ते त्यांना कसं काही संरक्षण दिलं जातं, मग त्यांचे रद्द करून टाका. आणि आता 294 कास्ट सर्टिफिकेट धनगड म्हणूनच एक खिलारी कुटुंबाचं सोडून देऊ, आपण खिलारी कुटुंबाचं सोडून देऊ, पण खिलारी कुटुंबाबरोबर 294 बोगस म्हणजे धनगड नावाचे ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत का जे व्हॅलिड होण्यासाठीचा प्रयत्न करतात, तेही रद्द करा. नाही, सामाजिक न्यायाला आता ते मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले असतील, कसे दिले ते गेल्यानंतर आम्ही सीएम साहेब जसे त्यांचे आहेत तसे आमचे आहेत. आम्ही साहेबांकडे बसून आणि चर्चा करतोय, उद्याच आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि त्याच्यानंतर आम्ही कायदेशीर बाबीनं त्याच्यावर भूमिका घेऊ. पडळकरांचं असं म्हणणं आहे की ह्या निर्णयामुळे धनगर आरक्षणामधला महत्वाचा मुद्दा हा आता बाजूला झालेला आहे, आडवा येणारा. तो मुद्दा आडवा जर मोकळा झाला असेल तर आम्हाला अजून त्याच्याही पुढे माहित आहे ना का 294 कास्ट सर्टिफिकेट कसे त्यांनी मागितले होते, तर मग त्यांना काय माहित नव्हतं का? जर त्यांना काही त्याचा बेनिफिट घ्यायचा होता तर त्याला चा र केला म्हणे, खोडून केला तर एवढ्या ठिकाणी मग अजूनही आता खोडून दाखले द्यायला काहीतरी आदेश करा. आपण आंदोलन केलं, परंतु राज ठाकरे असं म्हणतायत की राजकारणाची सर्कस झाली, कोणी काही बोलतं, कोणी जाळीवर उड्या मारतं. नाही, राजकारणाची सर्कस झाली असेल तर मी सर्कस करो नाही तर तमाशा करू, पण माझ्या आदिवासी बांधवांना ज्या काही 17 संवर्गातल्या आजपासूनच आदेश द्यायला सुरुवात झाली, तर मग ते नाटक जरी असेल तरी मला चालेल. कोणाला नाटक दिसो, कोणाला सर्कस दिसो, पण माझ्या समाज बांधवांचा किंवा त्याबरोबर मी आताच बोललो का ज्या रखडलेल्या जनरल भरत्या सुद्धा आजपासून काही जाहिराती आल्यात, का बरं आल्या नव्हत्या एवढ्या दिवसात? मग मी भले राजकारणासाठी केला असेल किंवा कुठला तरी हेतू ठेवून केले असेल, तर हेतूऐवजी मुलांचा फायदा तर झाला, समाजाचं हित तर होतंय, मुलांचं हित तर होतंय. साहेब, आपण जाळी नसलेल्या ठिकाणी त्यांनी उड्या माराव्या असं राज ठाकरे म्हणतात. मारू शकतो, मी आदिवासी आहे, आदिवासी कुठेही उडी मारू शकतो. जाळी होती हे खरं आहे, जाळी किती फुटावरची होती आणि ज्यांना कोणाला जर त्याचा प्रयोग करायचा असेल तर अजून डबल जाळी लावून तेवढ्या उंचीवरून फक्त उडी मारून दाखवायची. राज ठाकरेंना आव्हान नाही, राज ठाकरे साहेबांना आव्हान नाही मी करणार, असे त्यांच्याबरोबर अनेक सांगतात ना. आणि आता मला काही समक्ष म्हणतात जर तसं काही झालं असतं तुम्ही उडी मारून ना दाखवतो म्हणा, उडी मारून, पण तेवढं माझ्या समाजाला मिळणार असेल तर त्यावेळेला जर काही एवढा मोठा काही समाजावर घात होणार असेल ना तर मीच नाही, असे अनेक लोक आदिवासी उड्या मारतील.
मारतील ना, त्याच्यात काय. साहेब, समाज आपण समाज. भाषणामध्ये बोललात की तुमचं तंगड तोडण्यासाठी ₹1,00,000 कोणी सुपारी दिली, ते नेमकं काय प्रकरण होतं? नाही, कधीचं आहे हे? गंभीर आहे एकदम गंभीर आहे. आपण की आता मागच्या काही दिवसांपासून आपल्या जीवाला धोका आहे असं. नाही नाही, धोका आहे म्हणजे लोक म्हणतात का तुम्ही संरक्षण घेतलं पाहिजे. का बरं? तर मी असं थोडंसं बाहेर येऊन जास्तीचं करतो तर मग इतर समाज किंवा कोणी तुमच्यावर डोळा ठेवून असेल, मग तुम्हाला संरक्षण असलं पाहिजे. मी म्हणतो अरे मला संरक्षण असण्याचं काय काम? मी जर कोणाचं वाईटच करत नाही, कोणावर दरोडा मारत नाही, कोणाची तोडफोड करत नाही, कोणाची लुटालूट करत नाही, तर मला संरक्षणाची गरज काय? हे जे आहेत पाठीमागं हे माझं संरक्षण आहे. पण ते काय घटना होती म्हणजे? तेव्हा असंच होतं का धनगरांचं आरक्षण हे आदिवासीत सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात जर डिसमिस झालंय तर ते पुन्हा काय म्हणून डिवचलं जातं का आम्ही आदिवासीच आहोत, आम्हाला आदिवासीतच घेतलं पाहिजे. त्यावेळेला मी जो विरोध केला होता, किंवा मी विरोध नाही करत कधी, मी सांगत असतो तुम्ही घ्या, कुठं घ्यायचं ते घ्या, किती घ्यायचं ते घ्या, पण जिथं हायकोर्ट नाकारतं, सुप्रीम कोर्ट नाकारतं, तरी तुमचा आग्रह का धनगर हे आदिवासीच आहेत. त्याच्यावर मी जेव्हा बाजू मांडल्यात त्यावेळेला सांगितलं होतं या झिरवाळचं जर तंगड तोडून कोणी दाखवलं ना त्याला ₹1,00,000 देईल. काय कुठला कोण होता काय त्याचा तपास केला होता काही पोरांनी. मीच त्यांना सांगितलं कशासाठी ₹1,00,000 आता कोंबडं मिळतंय लाख रुपयाला. पण मग तुम्ही तक्रार वगैरे दिली नव्हती? तक्रार देणं हा माझं काम, हे माझं कामच नाही. तक्रार काय म्हणून द्यायची नव्हती तक्रार दिली. साहेब, आणखीन एक भाषणामध्ये आपण बोलला किचड साहेब आपल्याला बोलले तू घाबरू नकोस, मी तुला पक्ष काढून देतो. ही वेळ आली आहे नाही. त्यांना जे वाटत होतं का किती जवळपास 8-9 महिन्यापासून का वर्षापासून आम्ही ह्या सामाजिक चळवळीत सगळे आमदार खासदार बराचसा वेळ जास्त त्याच्यात खर्च करतो, मग हताश होऊन त्यांचं मार्गदर्शन घेतो. त्यावेळेला एकदा मी मला वाटतं दिल्लीवरून का कुठून तरी आलो होतो, मी फोन केला, साहेब म्हटलं खूप त्रास व्हायला लागला, फार त्रास होतो, आमदार लोकांनाही त्रास होतो, काम धंदा सोडून तिकडचं मतदारसंघ सोडून इकडं मी सांगतो तसं राहावं लागतं किंवा राहतात लोक, तर सरकार तुला मदत करत नाही. तर म्हटलं करतं मदत, पण कधी कोर्टाच्या नावावर जाते, कधी वेळ नसतो हे मी मान्य करतो, पण कधीतरी तर आम्हाला वेळ दिला पाहिजे. आम्ही सुद्धा एक बहुल आदिवासी समाज आहोत आणि सरकारमध्ये आहोत, तरी जर होत नसेल तर काय करायचं, तू घाबरू नको म्हणे. तेव्हा ते बोलले होते, तर ते त्यांचा मोठा अनुभव आहे. पण असा पक्ष निघाला तर आदिवासींना जास्त न्याय मिळू शकेल असं वाटतं का? कारण सर्व आदिवासी नेते एकत्र राहतील. नाही, आजही नाही तरी सगळ्या पक्षांमध्ये आदिवासी आहेत, ते एकत्र येतातच ना. सामाजिक जेव्हा असेल तेव्हा भाजपचे होते, तुमच्या शिवसेनेचे होते, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, आप्पासाहेबांचे, राजेश पाटील त्यांचं एकटेच ते आहे, ते होते, बरोबर ना. त्याच्यामुळे आजही तशी काही गरज नाहीये स्वतंत्र पक्ष काढण्याची. आज आहेत ते सुद्धा आम्ही एकत्र राहू, भविष्यात जे कोणी राहतील ते एकत्र राहतील याच्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करू, किंवा त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असं त्यांनाही उमजतं. बरं, पेसा संदर्भात जे हे काढण्याची तो अत्यंत महत्वाचा आहे, किंवा त्याला धोका नाही. आपण आता भाषणात बोललात आणि आपण एकीकडे कॅवेट पण दाखल करता. हो, हे पहा, समोरच्याला काय चॅलेंज करायचं असेल, तो जर समजा कोर्टात जाऊन बसला तर ते पुन्हा अडून पडेल, त्याचा निकाल काय होईल हे माहीत नाही. पण जे हुरूप असतो किंवा जो वेळ असतो तो निघून जातो, म्हणूनसाठी एक सुरक्षा म्हणून कॅवेट दाखल करणं वाईट नाहीये. आचारसंहितेच्या आधी काय दिलासा मिळेल आदिवासी बांधवांना, जे तरुण आहेत पेसासाठी त्यांची भरती रखडलेली त्यांना? नाही, आता जर समजा आताही नाशिकमध्ये तासाभरात एक 400 तरी ऑर्डर लगेच दिल्या जातील पेसा भरती, हो, शिक्षकांच्या. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जसजशी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तिथं दिली जाईल. पालघरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या ऑर्डर तयार होत्या, आजच त्या देऊन टाकतील. आपण सगळे सोयरे घातक आहेत असं देखील म्हटलं. मनोज जरांगे पाटील त्यासाठीच आंदोलन करतायत, का बरं एवढं? मनोज जरांगे साहेबांना त्यांनी परवा मला सपोर्ट केलाय, हो, तेव्हाही मी त्या विरोध नव्हता केला. तेव्हाही मी काय सांगितलं का जाती आणि जमातीच्या धर्तीवर आम्हाला धरती म्हणली का आमच्यात काहीतरी चलबिचल होते. तुम्ही सगळे सोयरे ते मराठा ओबीसीत मागणी केलेली आहे, आमच्यात नाही. पण जाती जमाती हा उल्लेख केला होता. मग मी
त्याच्यावर थोडासा विरोध नाही. माझी भाषा तशी थोडीशी सौम्य असते. मी सांगितलं का बाबा जाती जमातीचा तसा संबंध येण्याचं कामच नाही. त्याच्यामुळे तुम्ही जो अध्यादेश तयार केलाय त्याच्यात जाती जमाती भटक्या विमुक्त इजिमा काही ज्या असतील त्या हे सगळे वर्गीकरण लिहिली आणि खाली त्याचा खुलासा जो लिहिला होता तो आमच्या दृष्टीनं त्याच्या आधारानं तो जेव्हा अध्यादेश पारित होईल त्यावेळेला त्याचं चॅलेंज सुद्धा होऊ शकतं का त्या अध्यादेशात तुमचंही नाव होतं. सगळे सोयरे तुमच्यातही लागू. जसं आमच्यातच 2 पार्ट आहेत एससी एसटी. एससीत ब्लड रिलेशन मान्य करतात पण आम्ही नाही मान्य करत. ब्लड रिलेशनमध्ये आमचा सहभाग नको कारण आमच्या जाती पोटजाती 45च्या आता 47च्या 45 आहे. कसं ठरू शकतो आहे ना. मग मी तेव्हा सांगितलं तसंच का माझ्या मुलीनं एखादा उच्च जातीत ज्याला रिझर्वेशन नाही विवाह केला तर तिला होणारा अपत्य हे आदिवासी राहील आणि त्याचे सगळे सोयरे त्या अपत्याचे सगळे सोयरे ते सुद्धा आदिवासी होतील. म्हणून साठी आमचं म्हणणं आहे का आम्हाला त्याच्यात गोवू नका. सगळे सोयरे नको आम्हाला नको ना. आम्हाला गरजच नाही त्याची. बरं आता शेवटचा प्रश्न. तुम्ही समाजरक्षक म्हणून तुम्हाला जी पदवी दिली ती उपाध्यक्ष पदापेक्षा मोठी वाटते का? तिचं अजून मोजण्याचं मापकच नाहीये. मोठी म्हणायची तर तिला मापकच नाही. ती लिटरमध्ये मोजायची मीटरमध्ये मोजायची का कशात मोजायची. एवढी मोठी पदवी त्याच लोक म्हणतात रक्तानं लिहिलं त्याच्यापेक्षा शहारे आणणारं होतं ते. साहेब आपण गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या पेसा भरतीच्या आंदोलनामध्ये व्यस्त होता पण जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादीचे आमदार जे आता जे अजित पवार गटात आहेत त्यातले काही आमदार पवारांना भेटून आले किंवा पवारांच्या संपर्कात आहेत मोठ्या साहेबांचं असं काही आपल्या कानावर आलेलं आहे किंवा आपण संपर्कात आहात? मी संपर्कात वगैरे असण्याचं कधीच कोणी सांगणारही नाही कारण मी साहेबांना ज्या दिवशी साहेबांजवळून बाजूला आलो त्या दिवसानंतर अजून माझी हिंमतही होत नाही का त्यांच्यासमोर मी जाऊ शकतो. का बरं? शेवटी त्यांच्यासमोर जाताना खूप काही परिपक्वता असावी ती माझ्यात अजून नसेल असं मला वाटतं. पण आपले चिरंजीव गोकुळ तिरवर आताही दिंडोरीमध्ये जयंत पाटलांची जी रॅली आली होती सभा झाली त्यात झाले होते सहभागी इच्छुक आहे. आपण आधी म्हटलं होतं की तो माझा ऐकेल पण असं काही वाटत नाही. नाही ऐकलं अजून शर्यत लागायची ही तर पूर्वतयारी चालू आहे. ज्या दिवशी शर्यत लागेल ना त्या दिवशी तो माझ्या पाठीमागे राहील. धन्यवाद. मी दादा बरोबर. पिचड साहेबांचं नेमकं कुठे अडलेलं आहे म्हणजे पवार साहेब त्यांना म्हणतायत की तुम्ही या आपण मगाशी नाही आता ते त्यांचं प्रकृतीमुळे म्हणत असतील कदाचित आणि पिचड साहेब आहेत त्यांच्या बोलण्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.